कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला। आमच्या शिक्षकाला इजा पोहोचवली। काल एका शिक्षकाला चावून घेतलं, शिक्षकाला दवाखान्यात जावं लागलं। की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं। शाळा परिसरात माकडांचा हैदोस, शिक्षक वनविभाग कार्यालयात गेले असता जबाबदार अधिकारीच नाही। नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांचा वाढता उपद्रव रोखावा या मागणीसाठी शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली। मात्र तेथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी माकडांच्या हल्ल्यात शिक्षक CS पाटील, विजय कदम, जुनेद खान तसेच विद्यार्थी ऋत्विज कोकडी, यहुश्वा गावित, दुर्गेश मराठे, क्रिस्तीन गावित व दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली। या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 4 महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे। माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तरांना, जेवणाच्या डब्यांना व शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत। काही वेळा विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे। या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे, मात्र केवळ तात्पुरती कार्यवाही करण्यात येत असून प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही असा आरोप शिक्षकांनी केला आहे। दरम्यान 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड करण्यात आली आहे। परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे। यानंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली। यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी तहसीलदारांसमोर व्यक्त केली। निवेदन दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले असून त्यांनी माकड पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे। मात्र या माकडामुळे यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे। वनविभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही शिक्षकांनी दिला आहे। प्रल्हाद माळी आहे। मी श्रीमती सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून काम करते आहे। सर, आमच्याकडे माकडाने खूप थैमान माजवलं आहे। ते विद्यार्थ्यांना तर इजा पोहोचवतं। आमच्या शिक्षकाला इजा पोहोचवली। काल एका शिक्षकाला चावून घेतलं, शिक्षकाला दवाखान्यात जावं लागलं। आमच्या 2-3 मुलांनाही त्याने नखं लावली। जर मुलांना काही झालं, त्यांना वेगळ्या प्रकारचे जर डिसीज झाले तर त्याला जबाबदार कोण असेल? आणि आज आमच्या शाळेत मी एक शिक्षण सेवक आहे। शिक्षण सेवकाला आधीच पगार कमी असतो। आज माझ्या गाडीचं नुकसान तुम्ही पाहू शकता। आज ही गाडी जर तोडली आहे, या गाडीला मला जेवढाही खर्च लागेल तो खर्च कोण भरेल? शिक्षण सेवकाने पैसे आणायचे कुठून? मी मिलिंद वाघ, प्राचार्य, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर। आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे। आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली, माननीय तहसीलदारांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला। आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली। त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले, त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं। त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुजराती हायस्कूल, मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता, परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं। तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांनी सुद्धा त्या
साहेबांना फोन केला असता, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. या अशा पद्धतीने जर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर होत असतील, आता आमच्याकडे 10वी आणि 12वीचं केंद्र आहे. 10वीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी उपस्थित असतात, तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्यांनी काल हल्ला केला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकड या ठिकाणी करत आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून, या आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे. सूचना देऊन सुद्धा त्यांनी पाठवलं आहे, पण त्यांनी जशी कार्यवाही करायची तशी कार्यवाही केली नाही आहे. तर आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सगळ्यांनी मी सांगते की लवकरात लवकर ही कार्यवाही करायची, कारण उद्या उठून एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर ह्याची जबाबदारी घेणार कोण, याचं उत्तर आम्हाला हवं आहे.